चला मित्रांनो, तर आज आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय असतं. बघा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर हा टॉपिक तुम्हाला क्लिअर नसेल तर तुम्हाला हा 12th स्टँडर्डचा चॅप्टर कधीच क्लिअर होणार नाही. इज इट क्लिअर? चलो. तर आपण काय करूयात, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघूया. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघण्या अगोदर सगळ्यात पहिले आपल्याला ही माहिती पाहिजे की रो म्हणजे कोण असतो आणि कॉलम म्हणजे कोण असतो. हे बघा बाळांनो, जो आडवा असतो तो रो असतो आणि जो उभा असतो तो कॉलम असतो. ओके, मी आता उभा वेगळ्या कलरने दिला आहे आणि आडवा वेगळ्या कलरने दिला आहे. ठीक आहे, सो इथं जो कलर दिला आहे हा रोसाठी आहे. ठीक आहे, येलो कलर. आणि जो हा पोपटी कलर आहे तो कॉलमसाठी आहे. अंडरस्टूड? म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं बाळांनो तर 2 रोज आहेत आपल्याकडे, R1 आणि R2, आणि कॉलम्स किती आहेत? 2 आहेत, C1 आणि C2. हा आहे आपला फर्स्ट कॉलम, हा आहे आपला सेकंड कॉलम. ठीक आहे, आता रोज काय कॉलम काय, आय होप सो तुम्हाला समजलं असेल. इज इट क्लिअर? ठीक आहे, तर आता आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीचं वापरायचं आहे. इथे बघा, हे दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन, जे मी याला बॉक्स केलं की नाही, आता हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. यामध्ये हा जो सिम्बॉल असतो हा सिम्बॉल असतो इंटरचेंजचा. इंटरचेंजचा अर्थ काय असतो? आपल्याला आदला बदल करायची आहे. से फॉर एक्झाम्पल, ए इज ट्रान्सफॉर्म्ड इन सच अ वे. आता मी ट्रान्सफॉर्मेशन करतोय. ठीक आहे, आता जेव्हा ए आहे, ए मॅट्रिक्स आहे हा वाला, हा बदलतोय ना, मग याला आपण हा सिम्बॉल द्यायचा आहे. हा सिम्बॉल आहे ट्रान्सफॉर्मेशनचा. ठीक आहे, सो ए इज ट्रान्सफॉर्म्ड. कसा ट्रान्सफॉर्म झाला आहे बाळांनो? तर आपल्याला फर्स्ट रो जो आहे आणि सेकंड रो जो आहे यांची आदला बदल करायची आहे. म्हणजे -1 3 जो सेकंड रोमध्ये होता तो फर्स्ट रोमध्ये लिहायचा, आणि 1 0 जो फर्स्ट रोमध्ये होता तो सेकंड रोमध्ये लिहितोय आपण. ओके, आता बाळांनो याच प्रश्नाला जर आपल्याला, ठीक आहे, याच क्वेश्चनला जर आपल्याला असं वापरायचं असेल, C1 इंटरचेंज टू C2. ठीक आहे, तर पहा बाळांनो, ए कसा ट्रान्सफॉर्म होईल हा प्रश्न आहे बरं का माझा. ठीक आहे, तर मी फर्स्ट कॉलमला चेक करणार. फर्स्ट कॉलममध्ये कोण कोण आहे माझ्या? 1 -1, त्याला मी मांडणार सेकंड कॉलममध्ये. आणि सेकंड कॉलममध्ये कोण आहे? 0 3, त्याला मी मांडणार फर्स्ट कॉलममध्ये. इंटरचेंजचा अर्थ समजलाय का? ठीक आहे, याला म्हणतो आपण इंटरचेंज. काय म्हणतो याला आपण आता? इंटरचेंज. ठीक आहे, आता आपण काय करूयात, एक दुसरा क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, से फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू 5 4 1 3. ठीक आहे, आता आपण दुसरे हे बघूया. इथे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे R1 - 3R2. ठीक आहे, चला मित्रांनो, बरं, आता मला सांगा, यात हे जे ट्रान्सफॉर्मेशन दिलेले आहे यामध्ये बदल कोणामध्ये होणार आहे? तर जी पहिली व्यक्ती दिलेली आहे R1 ना, त्यामध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. कसं चेंज करायचं आहे? R1 - 3R2. ठीक आहे, हे बघा, एक बाण जो असतो तो चेंजचा असतो. मगाशी आपण बघितलं 2 बाण जे होते इंटरचेंजचे होते. कशाचे होते? इंटरचेंज. पण एक बाण म्हणजे हा चेंज्डचा बाण असतो, चेंज. ठीक आहे, बदललेला आहे. कोण बदलले? R1 बदलले. तर सर्वप्रथम आपण काय करूयात बाळांनो, आपण R1 आणि R2 मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवतो. ही आहे आपली रो 1 आणि ही आहे आपली रो 2. ठीक आहे, 2 वेगवेगळ्या कलर्समध्ये मी मांडले. इज इट क्लिअर? कोणाला चेंज करायचं आहे आपल्याला? R1ला चेंज करायचं आहे. तर अशा वेळेस मित्रांनो काय करायचं, जो R2 आहे जो बदललेला नाही आहे हा ना, हा जशाच तसा लिहून घ्यायचा. घेतला लिहून? ठीक आहे, आता कुणाला बदलायचं आहे आपल्याला? R1ला बदलायचं आहे. कसं बदलायचं आहे? R1 म्हणजे R1चे जुने एलिमेंट्स लिहायचे आहेत. काय R1चे जुने एलिमेंट्स? 5 आणि 4. सो 5 आणि 4 करस्पॉन्डिंग त्यांच्या जागेवरती लिहिले मी. ठीक आहे, अलग लक्षात, कारण 5 जो आहे हा फर्स्ट कॉलममध्ये आहे आणि 4 जो आहे हा सेकंड कॉलममध्ये, म्हणून 5ला फर्स्टमध्येच लिहायचं आणि 4ला सेकंडमध्येच लिहायचं. लिहिलं? अंडरस्टूड? आता साईन पाहायची, कुठली साईन आहे बाळांनो? मायनस. सो मायनस साईन देऊन टाकली. आणि इथं काय दिले? 3R2. 3R2 म्हणजे R2 लिहायचा आहे आपल्याला जुना, पण R2ला कशाने मल्टिप्लाय करायचे? 3ने मल्टिप्लाय करायचे. सो R2 आपण ऑलरेडी इथे मांडलेला आहे जुना R2, बरोबर आहे की नाही? मग प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करा. से फॉर एक्झाम्पल इथे किती होईल पहा बाळांनो. ठीक आहे, मी वेगळा पेन वापरतो. हे 3 1 जा आणि हे 3 3 जा. यांचे जे आन्सर्स आहेत ते वर लिहायचे. 3 9 लिहिले की नाही आपण? अंडरस्टूड? पण आता हे एलिमेंट्स चेंज नाही करायचे बरं का, हे जशाच तसेच आहेत.
आता आपण याचं फायनल आन्सर काढूयात. ठीक आहे, फिनिश. माझं फायनल आन्सर झालं आहे 5 - 3 is 2. ठीक आहे, 4 - 9 is -5 आणि हे 1 आणि 3 ॲज इट इज. हा झालेला आहे आपला ट्रान्सफॉर्म झालेला नवीन मॅट्रिक्स. इज इट क्लिअर? ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊयात बाळांनो आपण 2x2चं. एक मॅट्रिक्स आहे 3 4 -1 2. ठीक आहे, यात मला कोणचं ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे? C2. इकडे पहा. ठीक आहे, लेट अस ट्रान्सफॉर्म दिस C2 - 4C1. चलो थोडंसं अवघड घेऊयात. 3C2 - 4C1. ठीक आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे. मित्रांनो, मी काय सांगितलं होतं, जो पहिला कॉलम आहे या पहिल्या पोझिशनवरती कोण दिलं आहे सांगा मला? C2 दिला आहे की नाही? पहिला कॉलम नाही आहे, तो सेकंड कॉलम आहे C2, पण तो पहिल्या पोझिशनवरती दिला आहे की नाही? म्हणून चेंज कोणामध्ये करायचा आहे? C2 मध्ये करायचा. कसा चेंज करायचा आहे? 3ने C2ला मल्टिप्लाय करायचं, -4ने C1ला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, चलो आपण आता दोन्हीही कॉलम्स मांडून घेऊयात बाळांनो. मी दोन्ही कॉलम्सला वाटलंच तर वेगळा कलर देतो. इज इट क्लिअर? ठीक आहे, सो फर्स्ट कॉलम हा झाला, ओके, आणि सेकंड कॉलम हा झाला. ओके, यातले एलिमेंट्स घेऊयात आपण आता थोडे एक एक करत. मी तुम्हाला एक सांगितलं होतं बाळांनो, ठीक आहे, की कोण चेंज होत आहे सांगा बरं बाळांनो? C2. मग कोण चेंज नाही होत? C1. सो C1ला ॲज इट इज लिहायचं. पहा, हा C1 आहे माझा आणि हा C2 आहे. C1ला मी ॲज इट इज लिहिले की नाही सांगा? आता मला कोणामध्ये बदल करायचा आहे? मला बदल करायचा आहे C2 मध्ये. ठीक आहे, चलो, सो मी C2 मध्ये बदल करायला सुरुवात करतो. कसा बदल करायचा आहे? 3C2 म्हणजे C2च्या एलिमेंट्सला अगोदर कशाने मल्टिप्लाय करायचे? 3ने. पहा बरं बाळांनो, इथं आहेत की नाही C2चे एलिमेंट्स, यांना 3ने मल्टिप्लाय करूयात. 3 4 जा किती होईल? 12 आणि 3 2 जा किती होईल? 6. डन. नंतर कुठली साईन आहे बाळांनो? मायनस. सो मायनस साईन देऊन टाकायची आणि पुढे करणार आपण 4C1 ना, म्हणजे C1च्या एलिमेंट्सला कितीने मल्टिप्लाय करणार? 4ने करणार. सो 4 3 जा 12 आणि 4 1 जा 4. 12 आलं. बट हे 4 × -1 आहे की नाही? सो हे -4 होईल. आता मला सांगा मित्रांनो, हे -4 आणि मधलं मायनस हे दोन्ही प्लस होतील की नाही? पुढे जाऊन हे असं होईल की नाही? 3 - 1 12 - 12 किती होईल? 0. 6 - -4 ह्यात चेक करा. 6 + 4 होईल. सो दिस विल बी दी आन्सर. 6 + 4 10 असतं मित्रांनो. सो हा जो आलेला आहे हा आपला नवीन मॅट्रिक्स आलेला आहे. A is transformed in such a way that it becomes 3 0 -1 10. आय होप सो तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन समजलं आहे 2x2चं. ठीक आहे, असंच आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये 3x3चं ट्रान्सफॉर्मेशन पण बघूयात. कशा पद्धतीने आपण 3x3चं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. इज इट क्लिअर? थँक्यू सो मच.